नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे ह्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागील 2-3 एपिसोड आपण परमानंद प्राप्ती या शीर्षकाखाली विषय समजून घेत आहोत की जो परमानंद म्हणून ज्याचा उल्लेख वेदशास्त्रात हे सगळे सद्गुरू करत असतात, तो जो परमानंद तो आपल्याच ठिकाणी आत्मस्वरूप आहे ह्याची आपल्याला आता थोडी माहिती व्हायला लागली की आत्मस्वरूप म्हणून जो काही सच्चिदानंद आपल्या ठिकाणी आहे त्याचा शोध घ्यायचा आहे, त्याचा बोध घ्यायचा आहे आणि तो आपल्यामध्येच आहे. म्हणजे त्याला हुडकण्यासाठी कुठं वेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही आहे. फक्त नको असलेले विषय आपल्यापासून दूर झाले की जो शिल्लक राहतो तोच आत्मा आहे, तेच ब्रह्म आहे, तीच सच्चिदानंद अवस्था आहे. एवढं आपल्याला आता कळालं. पण आता भौतिक जगात आपण जीवन जगत असतो. आपण अनेक लोकांशी कनेक्टेड असतो, नातीगोती असतात, आपलं कुटुंब असतं. असे जीवनात अनेक प्रसंग येतात, असंख्य असे प्रसंग येतात की त्यावेळेला आपण अकारण आपल्याला दुःख म्हणा किंवा अशांतता म्हणा या सगळ्या विषयाला सामोरं जावं लागतं आणि आपण खूप आपल्याला असं कधी फील करून घेतो की मी खूप दुःखी आहे, मला खूप यातना होत आहेत किंवा मला खूप काही सहन करावं लागतं आहे आणि मनासारख्या काही गोष्टी होत नाही आहेत. हे असं मी किती दिवस सहन करायचं, किती वर्ष सहन करायचं. अशा ज्या वेळेला काही गोष्टी आपल्या निदर्शनास येतात त्यावेळेला खूप काही गोष्टी समजून घेण्यासारख्या असतात की प्रत्यक्षामध्ये ज्याला आपण दुःख म्हणतो, ज्याला अस्वस्थपणा म्हणतो, ते आपण कुणाच्या माध्यमाने अनुभवतो आहे तर मनाच्या. एवढं आपल्याला माहिती असतं की माझं मन अस्वस्थ आहे म्हणतो आपण किंवा मनाला यातना होत आहेत म्हणतो आपण. पण त्या यातना निर्माण कोण करतं आहे? आता आपण एक गोष्ट समजून घ्यायची की जे मन म्हणून माध्यम आहे त्या मनाला जर का यातना होत आहेत तर यातना न होण्यासारखं आपण काय करू शकतो? जे काय आपण दुःख म्हणतो ते आपण आपल्या मनाला होतं असं आपण एक बेस धरूया की सरसकट आपल्याला एवढं माहिती असतं की माझं मन दुःखी होतं आहे, माझं मन अस्वस्थ आहे, माझं मन बेचैन आहे. मग आता बेचैनी हा त्याचा स्वभाव आहे का मनाचा? त्याचा गुणधर्म आहे का? बिलकुल नाही आहे. मग ते का होतं आहे? कारण आपण ज्या विषयांना जोडून घेतो आहे जगामध्ये आणि त्या विषयाच्या माध्यमातून ज्या अपेक्षा निर्माण करतो आहे त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की आपण स्वतःला बेचैन किंवा अस्वस्थ, अशांत असं संबोधतो. कारण नसताना ती अवस्था आपण निर्माण करतो मनाचा गुणधर्म नसताना. आता मनाची अवस्था काय असते आपण माझं चॅनल पहिल्यापासून पाहत असाल तर 2-3 ठिकाणी उल्लेख केलेला आहे की मनाची अवस्था ही विश्वव्यापी आहे. म्हणजे विश्वाला व्यापून उरेल एवढं सामर्थ्य मनाच्या ठिकाणी आहे. पण ते मन आपण कुणाच्या अधीन केलेलं आहे? तर विषयाच्या. तर विषयाच्या म्हटल्यापेक्षा ते विषय आपण त्याच्यात घेतो मन ह्या माध्यमामध्ये आणि ते संकुचित करतो. प्रत्यक्षात विश्व व्यापून उरेल एवढं सामर्थ्य असलेल्या मनाला आपण छोटंसंच काहीतरी काम देतो की काय काम? की समोरची व्यक्ती जे काय बोलली ते मला आवडलं नाही किंवा समोरच्या व्यक्तीने माझा अपमान केला किंवा माझ्या मनाविरुद्ध समोरची व्यक्ती वागली किंवा बोलली की हा विषय मी मन ह्या माध्यमामध्ये घेणार. आणि मनाचा गुणधर्म काय आहे आपल्याला माहिती आहे की द्विगुणित करणं. म्हणजे आपण एक चेंडू जमिनीवर टाकला की तो टप्पा पडतो, म्हणजे पुन्हा पुन्हा एक 10 वेळा तरी तो खालीवर 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 होत राहतो. पण त्याला आपण ज्याला इको म्हणतो त्या पद्धतीने पुन्हा पुन्हा रिपिटेशन करणं हा मनाचा गुणधर्म आहे. जसं व्याप्ती वाढवणं हा आहे तसा रिपिटेशन करणं हा सुद्धा मनाचा गुणधर्म आहे. त्या गुणधर्म परत्वे एखादा नको असलेला विषय, अस्वस्थ करणारा विषय आपण त्या मनाच्या ठिकाणी घेतला की ते मन ते सारखं रिपीट करणं हे काम सुरू करतं. आणि ते तेवढंच करत नाही तर त्या बुद्धीला कळवतं की असं होतं आहे, म्हणजे समोरच्या व्यक्तीने माझा अपमान केला तर आता मी कसा रिॲक्ट करू, आता काय करू? तर बुद्धीचं काम काय आहे? विकल्प निर्माण करणं. एक विषय आपण मनाच्या ठिकाणी घेतला, त्याची पुनरावृत्ती व्हायला लागली, मनात त्याचं रिपिटेशन व्हायला लागलं की मग तो विषय जातो बुद्धीकडे
आणि बुद्धीला जर का संस्कार नसतील तर बुद्धी काय करते, विकल्प निर्माण करते की आता त्यांनी अपमान केला का, थांब आता तू गप्प बसू नको, आता त्याला धडा शिकवच, त्याचा बदला घेच, अजिबात ऐकून घेऊ नको. ह्या दोन्हीच्या ठिकाणी अहंकार म्हणून एक नकळतपणे निर्माण होतो आणि त्याच्या अधीन ही तिन्ही माध्यम म्हणजे मन, विचार आणि बुद्धी ही त्याच्या अधीन होतात अहंकाराच्या. आणि बुद्धी लगेच विकल्प द्यायला लागते आणि तू असं नको, असं कर, ऐकून घेऊ नको, तू असा अपमान सहन करणं आपला पिंड नाही आहे, आपण जशाच तसं उत्तर द्यायचं, असं करत करत विषय वाढवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. प्रत्यक्षात घटना छोटीच आहे, परंतु आपल्या मन ह्या अवस्थेला आपण ती पोचवल्यामुळे, त्या मनाने ती द्विगुणित केल्यामुळे, बुद्धीने विकल्प दिल्यामुळे आणि अहंकार जो निर्माण झालेला आहे त्यांनी मी ऐकणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी मी सहन करणार नाही, अशा ज्या विचाराने जो ग्रासलेला आहे, ते सगळे मिळून काय निर्णय घेतील त्याच्यावर आपला जीवनाचा ढाचा अवलंबून असतो. प्रत्यक्षामध्ये ही माध्यमं कुणी दिली आपल्याला? परमेश्वराने दिली. आपण तयार केली का? आपण तयार करू शकतो का? बुद्धी, मन, विचार. अहंकार रूपी ह्या देहाच्या ठिकाणी जो धारण झालेला आहे तो एकटाच वेगळा आहे. बाकी देह हा सगळा ईश्वराने आपल्याला दिलेला आहे, परमेश्वराने दिलेला आहे, न मागता. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या जन्माचं कारण काय आहे? गतजन्मातील अपूर्ण विषय पूर्ण करणं, त्या विषयाला संपवणं. आणि मूळ जी अवस्था आहे ईश्वराची, जो ह्या चॅनलचं टायटल आहे की मानवी जीवन ईश्वरमय व्हावे, हा प्रधान विषय घेऊनच मनुष्य जन्माला येतो. आपल्या सगळ्यांना ईश्वरमय व्हायचं आहे. ज्या ईश्वराने या विश्वाची निर्मिती केली, जो चराचरमय सर्व सृष्टीमध्ये आहे, त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. मग तो विषय सोडून आपण असंख्य नको असलेले विषय हे गोळा करतो आणि त्याचा त्रास करून घेतो आणि त्या त्रासातून आपला जीवनाचा ढाचा उभा राहतो आणि त्याप्रमाणे मग प्रकृती आपली, आपलं शरीर. मग आपल्याला डॉक्टर सांगतात तुम्ही कुठला विचार करू नका, शांत राहा. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनेतून आपण जी काय आपली मानसिक अवस्था करून घेतलेली असते त्याच्या परत्वे आपण जीवन जगत असतो. जसं आता आपल्या सगळ्यांची मानसिक अवस्था काय होऊन बसली आहे, समोरच्याने आपलं कौतुक केलं तर मला आनंद होतो आणि नाही केलं तर दुःख होतं. म्हणजे आपलं सुखदुःखसुद्धा आपण समोरच्यावर अवलंबून ठेवलेलं आहे. हे योग्य आहे का अयोग्य आहे? माझं सुखदुःख हे कुणावर अवलंबून पाहिजे? माझ्यावरच अवलंबून पाहिजे. मलाच सुखी व्हायचं आहे, मलाच सुखरूप व्हायचं आहे. सुखरूप म्हणजे काय? सुख ही अवस्था कुणाची आहे? आपल्या आत्म्याची आहे. ते आत्मारूप ही जी प्रत्यक्षात आतमध्ये ती अवस्था आहे त्याचं रूप व्हायचं आहे, सद्गुरू रूप व्हायचं आहे. आता सद्गुरू रूप म्हणजे काय? ते संपूर्णपणे 100% देह माध्यमातून चैतन्याशी एकरूप झालेले, म्हणून ते सच्चिदानंद ह्या अवस्थेमध्ये असतात. आणि ती अवस्था प्रत्येक मनुष्य साध्य करून घेऊ शकतो. या देह माध्यमामध्ये ते सामर्थ्य आहे की आनंद स्वरूप, सच्चिदानंद स्वरूप आपण होऊ शकतो. फक्त आपल्याला मार्ग कळला पाहिजे, मार्ग मिळाला पाहिजे, नेमकं काय साध्य करायचं हे कळालं पाहिजे. आणि ते कळण्याकरताच हे सगळे ग्रंथ आहेत. त्यालाच आपण भगवद्गीता म्हणतो, ज्ञानेश्वरी म्हणतो, दासबोध म्हणतो, उपनिषद म्हणतो. जेवढे संत होऊन गेले, सद्गुरू आहेत, त्यांनी जो काही विषय सांगितला त्या विषयाच्या माध्यमातूनच आपण आपलं खरं अस्तित्व काय आहे हे समजून घेऊ शकतो. फक्त आपला विचार, आपले विषय हे जे आता भौतिक जगाला जोडले गेलेले आहेत आणि त्या विषयाधीन होत आहेत, नको असलेल्या, प्रत्यक्षात त्याचं अस्तित्व नाही आहे, परंतु ते आपण अकारण निर्माण करतो आणि त्याच्यातच राहतो आणि त्याच्यातच कुठेतरी छोटा छोटा आनंद अनुभवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आता मगाशी म्हटल्याप्रमाणे की कुणीतरी माझं कौतुक करावं, समोरच्या व्यक्तीवर माझा आनंद अवलंबून असणं हेच दुःख आहे मुळामध्ये. समोरच्याने कौतुक केलं, तू किती छान दिसतोस, किंवा तुझे कपडे किती छान आहेत, किंवा तू किती छान आहेस, ह्या सगळ्या जे काही छान आहे असं म्हटल्यानंतर जो काय आनंद होतो तो भौतिक जगतात काही क्षणापुरता चांगला वाटतो, परंतु त्याच्या आपण आहारी जर का जायला लागलो तर त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. आता समोरच्याचं कौतुक करावं, समोरच्याला चांगलं म्हणावं, हा आपला धर्म आहे, परंतु त्याच्यावर आपण अवलंबून राहू शकत नाही.
अवलंबून जर का कायमस्वरूपी राहायला लागलो तर ते व्यसन होतं आणि मग त्या व्यसनाचे आपण अधीन होतो. मी जर का समाधानी आनंदी असेल तर तो कायमस्वरूपीच असणार आहे, त्याच्याकरता कोणी म्हणायची गरज नाही आहे. माझं मी समाधानी कसं राहायचं, आता इथंच महत्त्वाचा प्रश्न आहे. माझं मला समाधानी राहता येत नाही आहे, मला इतरांच्यावर अवलंबून राहावं लागतं आहे. इतरांनी कौतुक केलं तरच मी समाधानी राहू शकतो, नाहीतर नाही राहू शकत. मग आता माझं मी समाधानी कसं राहायचं, त्याच्याकरताच स्वतःचं खरं जे काही अस्तित्व आहे त्याचं ज्ञान करून घे. आपल्याला वेदांत उपनिषद सगळे हेच सांगतात, तू स्वतःचं अस्तित्व तुला समजत नाही आहे म्हणून तू बाहेर सगळं हुडकतो आहेस, बाहेरच्यावर अवलंबून ठेवलेलं आहेस स्वतःचा आनंद. मग जर का माझं खरं अस्तित्व मी जर का समजून घ्यायचं ठरवलं तर ज्या समाधानाकरता, ज्या आनंदाकरता जे मी बाहेर वणवण फिरतो आहे आणि हुडकतो आहे त्याची गरजच शिल्लक राहणार नाही. ज्या वेळेला माझा आतला प्रवास सुरू होतो, आपलं खरं अस्तित्व काय आहे ते जे चैतन्य आहे त्याचा प्रवास सुरू होतो, त्यावेळेला आपण सुखरूप होतो. आणि सुख म्हणून जे काही आहे ते त्या विश्वव्यापी चैतन्याकडे आहे हे कळाल्यानंतर ज्यावेळेला आपण बाहेर बघायला लागतो त्यावेळेलासुद्धा सगळीकडे विश्वात चैतन्यच आहे असं लक्षात येतं. त्याच्याकरता दृष्टी ही बदलावी लागते. जोपर्यंत दृष्टी बदलत नाही तोपर्यंत आपल्याला बाहेर सगळं अराजकता आहे, बाहेर भयंकर अशांतता आहे, असे सगळे त्रास देणारे विषय आपल्या मनाच्या आणि विचाराच्या ठिकाणी फिरायला लागतात. परंतु ज्यावेळेला मूळ चैतन्य स्वरूप हे लक्षात येतं आणि त्याच्याशिवाय दुसऱ्या कशाला अस्तित्वच नाही आहे असं लक्षात येतं, त्यावेळेला आपली दृष्टी बदलते. म्हणून हे सगळे संत हे जगाकडे बघताना सगळीकडेच त्यांना परमेश्वर दिसतो, सगळीकडेच ब्रह्म दिसतं. ह्याचं एकमेव कारण ब्रह्मस्वरूप काय आहे हे त्यांनी संपूर्णपणे अनुभवलेलं असतं. आणि ब्रह्माव्यतिरिक्त जगामध्ये काहीही नाही आहे आणि जे काही आहे हे तात्पुरतं निर्माण झालेलं आहे, कायमस्वरूपी काहीच नाही आहे. कायमस्वरूपी फक्त ब्रह्म आहे. हे जर का आपल्याला निश्चित कळलं तर ह्या जगाकडून अपेक्षा आणि अपेक्षा पूर्ण न होणं, त्यामुळे होणारे दुःख, अशांतता या सगळ्या गोष्टीतून आपण सहज बाहेर येऊ शकतो. मग आपल्याला भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये काय बोध दिला आहे की कर्म कर पण अपेक्षा ठेवू नको, निष्काम कर्म कर म्हटलं आहे. पण आपल्याकडून निष्काम कर्म होतं का? आपण देवाच्या पूजेला बसलो किंवा काही साधनेला बसलो की आपल्या मनामध्ये काहीतरी कामना असते, काहीतरी विषय असतात की जेणेकरून ते पूर्ण व्हावेत ह्यांच्या कृपेनं. हाच विषय मुळामध्ये अयोग्य आहे म्हटलेला आहे. कारण जे काय आपल्याकडून निष्काम निरपेक्ष असं कर्म होईल, सेवा होईल, साधना होईल, पूजा अर्चा होतील, त्यावेळेला जे मिळणार आहे ते परिपूर्ण व्यवस्थित मिळणार आहे. आणि जे मिळणार आहे ते मान्य करायचं. अपेक्षा ठेवून केलेल्या कर्माची नोंदच होत नाही, निरपेक्ष केलेल्या कर्माची मात्र निश्चित नोंद होती. कारण त्याच्यातून जे काही कर्म निर्माण होतं निरपेक्ष केलेल्या सेवेचं, त्या कर्माचं फळ आपल्याला नक्की मिळतं. पण अपेक्षा ठेवून केलेलं कर्माचं फळ कधी मिळत नाही. कारण अपेक्षा ठेवून केलेलं जे कर्म आहे ती क्रिया ह्या कॅटेगरीमध्ये जाऊन पडती असं सद्गुरू सांगतात. क्रियेतून कर्माची निर्मिती होत नाही. आता आपला आतला जो प्रवास आहे त्या प्रवासाला जाण्याकरता जे आपली आंतरिक अवस्था आहे, ज्याला आपण आत्मस्वरूप म्हणतो, तो जर का प्रवास आपल्याला करायचा असेल तर सर्वप्रथम कशाची गरज आहे म्हणून सांगितलं शास्त्रात किंवा सद्गुरू सांगतात, तर चित्त शुद्ध होणं. तर चित्त शुद्ध होण्याकरताच शास्त्रामध्ये आपल्याला देवपूजा सांगितली आहे किंवा मग गुरूंनी नामस्मरण सांगितलं असतं. सद्गुरू आपल्याला जे काही नामस्मरण देतात, जी काही साधना देतात, त्या साधनेच्या माध्यमातून आपलं चित्त शुद्ध होऊ लागतं. आणि चित्त शुद्ध होण्याकरता ते जे काही कर्म आहे ते निष्काम व्हावं लागतं. त्याच्यामागं कुठलीही अपेक्षा असता कामा नये. भौतिक जगातली निरपेक्ष निस्वार्थ बुद्धीनं ज्यावेळेला आपण कर्म करतो, जे काही नामस्मरण करतो, जी काही साधना करतो, ती केल्याने चित्त शुद्ध होतं. चित्त शुद्ध झाल्यानंतर मनाची एकाग्रता होऊन आपला आतला प्रवास हा व्यवस्थित सुरू होतो. चित्त शुद्ध झालं की मनाला शांतता मिळते, विचार स्थिर होतात, बुद्धीमध्ये कुठली गडबड होत नाही. बुद्धीच्या विकल्पामधून आपण हळूहळू मुक्त व्हायला लागतो. मग विचार, बुद्धी आणि मन ही तीनही माध्यमं
परमेश्वराने ज्याच्याकरता दिली आहेत, म्हणजे थोडक्यात त्याच्या मूळ गुणधर्मांनी कार्य करू लागतात. आणि मग जो आतला प्रवास आहे, आपलं खरं अस्तित्व जे ब्रह्मस्वरूप आहे, ज्याला आपण अहम ब्रह्मास्मी म्हणतो, त्या विषयाकडे आपण हळूहळू जायला लागतो. पण त्याच्याकरता बेसिक लेव्हलला काही गोष्टी आपल्या कन्फ्युजनमध्ये असतात, त्या दूर व्हाव्यात म्हणून सांगण्याचा हा प्रयत्न. नमस्कार.